नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण क्रिसमस स्पेशल असा प्लम केक बनवणार आहोत. हा केक ब्रिटिश ओरिजिन आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट म्हणजेच प्लमचा वापर केला जातो. आणि हे जे ड्रायफ्रूट आहेत हे रममध्ये 8 ते 10 दिवसांसाठी सोक केले जातात. पण आपण तसं न करता हा केक अंडं आणि रमचा वापर न करता इन्स्टंट असा हा प्लम केक आपण बनवणार आहोत. तर असा हा यम्मी, टेस्टी आणि ड्रायफ्रूट रिच प्लम केक कसा बनवायचा यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात. आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया. इथे मी 100 ग्रॅम टूटी फ्रुटी घेतलेली आहे. ही मिक्स टूटी फ्रुटी आहे. 50 ग्रॅम काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. या सीडलेस मनुका आहेत. त्याला जी देठ वगैरे असतात ते काढून त्याला साफ करून घ्यायचं आहे. 50 ग्रॅम मनुके घेतलेले आहेत. याला तुम्ही बेदाणे सुद्धा म्हणू शकता. 50 ग्रॅम चेरी बारीक कापून घेतलेली आहे. 30 ग्रॅम बदामाचे काप घेतलेले आहेत आणि 30 ग्रॅम काजूचे काप घेतलेले आहेत. आता आपल्याला हे जे सगळे ड्रायफ्रूट आहेत याला सोक करायला ठेवायचं आहे ऑरेंज ज्यूस मध्ये. आता एका मोठ्या बाउल मध्ये हे जे सगळे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टूटी फ्रुटी घेऊयात. चेरी, काळे मनुके, बेदाणे, काजू आणि बदामाचे काप हे सगळं व्यवस्थित आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये ऑरेंज ज्यूस घालायचा आहे. इथे मी 250 ml ची जी बॉटल आहे त्या ऑरेंज ज्यूसचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्ही टेट्रा पॅक मध्ये जो ऑरेंज ज्यूस असतो त्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हे ड्रायफ्रूट आणि ज्यूस व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेऊयात. यामध्ये तुम्ही जेवढे ड्रायफ्रूट घालाल तेवढा हा केक खायला मस्त लागतो आणि ड्रायफ्रूट रिच असा होतो. कारण प्रत्येक घासामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट लागतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा एवढ्याच क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूटचा वापर नक्की करा. आणि याला आता झाकण लावून आपण कमीत कमी 1.5 ते 2 तासासाठी असंच याला भिजत ठेवायचं आहे. आता 1.5 ते 2 तास झालेले आहेत. हे ड्रायफ्रूट आपण एकदा बघूयात की व्यवस्थित सोक झालेत की नाहीत. तुम्ही इथे बघू शकता आपण जेव्हा यामध्ये ऑरेंज ज्यूस घातला होता तेव्हा कितपत तो वरती होता आणि आता ऑरेंज ज्यूसचं प्रमाण कमी झालेलं आहे. याचा अर्थ हे सगळे जे ड्रायफ्रूट आहेत त्यांनी बऱ्यापैकी ह्या ऑरेंज ज्यूस मध्ये छान अशी सोक झालेले आहेत. आता आपल्याला हे ड्रायफ्रूट एका पॅन मध्ये घालायचे आहेत आणि आता आपण याला गॅस चालू करून छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे जे ड्रायफ्रूट आहे त्याला 8 ते 10 दिवस सोक केल्यानंतर जसा त्याचा फील येतो खाताना केक मध्ये तसाच फील येण्यासाठी इथे आपण हे ड्रायफ्रूट आपण पॅन मध्ये छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. यातला जो एक्स्ट्राचा जो ऑरेंज ज्यूस आहे त्याला सुद्धा आपण आटवून घ्यायचं आहे. त्यामुळे जशी त्या केकची चव लागते तशीच या केकची चव लागते. कारण आज आपण इन्स्टंट असा हा क्रिसमस केक बनवत आहोत. तर आता तुम्ही बघू शकता यातला बऱ्यापैकी ऑरेंज ज्यूस आटलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे ड्रायफ्रूट आहेत याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे जे ड्रायफ्रूट आहेत याला आपण एक 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घेणार आहोत. आता आपल्याला कॅरॅमल बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका पॅन मध्ये 1/2 कप साखर घालायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे. साखर घातल्यानंतर या पॅनला आता अजिबात आपल्याला हात लावायचा नाहीये. जोपर्यंत यातली साखर वितळत नाही तोपर्यंत आपण याला हलवायचं नाहीये. आता तुम्ही बघू शकता साखर हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे. ही जेव्हा पूर्णतः साखर वितळेल तेव्हा आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णतः वितळलेली आहे. मी आता हा पॅन हातामध्ये घेऊन याला छान व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. इथे मी चमच्याचा वापर अजिबातच केलेला नाहीये आणि आपल्याला हे छान ब्राऊन कलर वरती कॅरॅमल बनवून घ्यायचं आहे. आता इथे आपलं हे कॅरॅमल तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 कप गुळ घालायचा आहे आणि गुळाचं सुद्धा आपल्याला कॅरॅमल बनवून घ्यायचं आहे. आता हा गुळ पूर्णपणे यामध्ये वितळलेला आहे. आता एका चमच्याने त्याला आपण हलवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता याला वरती असा फेस आलेला आहे. पण अजून आपल्याला डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत हे कॅरॅमल बनवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन असा कलर आलेला आहे या कॅरॅमलला आणि यातून भरपूर असा धूर सुद्धा आलेला आहे. इतक्या हाय टेम्परेचर वरती आपलं हे कॅरॅमल तयार झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये 1/2 कप आपण पाणी घालणार आहोत. पण पाणी घालताना हळूहळू करत पाणी घालायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा थोडंसं पाणी घालायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालताना अगदी लक्ष हे पाणी आपल्या अंगावरती उडू शकतं याची खबरदारी घ्यायची आहे. त्यामुळे त्यासाठी हळूहळू पाणी घालायचं आहे. आता पुन्हा थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे
मला यामध्ये थोडंसं पाणी अजून कमी वाटतंय, तर मी अजून 1 टेबलस्पून पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅस चालू करायचा आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे आपलं हे परफेक्ट असं तुम्ही इथे बघू शकता, याचा काळपट असा कलर आलेला आहे. आपलं हे कॅरॅमल तयार झालेलं आहे. कॅरॅमल सिरप पण आपण याला म्हणू शकतो. तर आता हे जे कॅरॅमलचं सिरप आहे, आपण ड्रायफ्रूट जे मगाशी परतून घेतले होते त्यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने जर हे कॅरॅमल बनवून घेतलं तर यामुळे परफेक्ट असा कलर आणि परफेक्ट अशी चव या केकला येते. तर ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करून बघा. तर आता हे जे ड्रायफ्रूट आणि कॅरॅमल आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला 15 ते 20 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच आपण पुढची प्रोसिजर चालू करायची. आता आपल्याला ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत तो जो टीन आहे त्याला बटर पेपरनी लाइनिंग करून घ्यायचं आहे. इथे मी 8.5 इंचाच्या बेकिंग टीनचा वापर केलेला आहे. आता आपल्याला यामध्ये जो बटर पेपर घालायचा आहे तो गोल आकारामध्ये कसा कापून घ्यायचा आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत. त्यासाठी इथे मी चौकोनी आकारात बटर पेपर घेतलाय. त्याला पहिल्यांदा एक फोल्ड करून घ्यायचा. आता पुन्हा तो दुसरा त्याला फोल्ड घालायचा आहे, म्हणजे याचे 4 भाग इथे तयार झालेले आहेत. ज्या पद्धतीने आपण कोन बनवतो त्या पद्धतीनंच इथे याचा टोकापासून याला एक कसा त्रिकोण आकारात फोल्ड मारून घ्यायचा. पुन्हा दुसरा त्रिकोणी आकारात फोल्ड मारायचा आहे. तर इथे जसं आपला मेहंदीचा कोन असतो त्या पद्धतीने हा कोन तयार झालेला आहे. आता हा जो कोन आहे टीनचा मध्यभाग आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि याची अप्रॉक्सिमेट रेडियस आपल्याला मेजर करून तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित गोल आकारात हा बटर पेपर कापला गेलेला आहे. आता आपल्याला या टीनला बटरनी किंवा तेलानी किंवा तुपानी तुम्ही कशाने याला ग्रीस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हा बटर पेपर ठेवायचा आहे. मी बाजूनी सुद्धा याला 2 बटर पेपरच्या पट्ट्या कापून घेऊन त्याला व्यवस्थित हा टीन तयार केलेला आहे बेकिंगसाठी. तर अशा पद्धतीने आपण जर बटर पेपरचा वापर केला तर केक बेक होताना तो जळणार नाही, म्हणून आपण अशा पद्धतीने हा केक टीन रेडी केलेला आहे. आता आपल्याला केक ज्यामध्ये बेक करायचा आहे म्हणजे ओव्हन असेल किंवा भांड किंवा कढई तर त्याला पहिल्यांदा प्रीहीट करून घ्यावं लागतं. जर तुम्ही केक ओव्हन मध्ये बेक करणार असाल तर त्याला 180 डिग्री सेंटीग्रेड वरती 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवायचं आहे. इथे मी एक जाड बुडाचं भांड घेतलेलं आहे. तुम्ही जाड बुडाची कढई सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये मी खाली मीठ पसरवून ठेवलेलं आहे. घरातलं जे साधं मीठ असतं तेच मीठ आहे आणि हे मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणजे बेकिंग जर करायचं असेल त्यावेळेस वापरू शकता. आता या भांड्यामध्ये मी मधोमध एक स्टँड ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही एखादा जुना न वापरातला डबा सुद्धा ठेवू शकता स्टीलचा वगैरे आणि मग त्यावरती हा केक टीन आहे तो ठेवू शकता. आता आपल्याला याला प्रीहीट करण्यासाठी याला झाकण लावायचं आहे. गॅस ऑन करून पहिले 5 मिनिटं गॅस मोठ्यावरती ठेवायचं आहे आणि नंतरचे 5 मिनिटं गॅस लो वरती ठेवायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये अर्धा कप पिठी साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप बटर घ्यायचं आहे. हे बटर नॉर्मल रूम टेम्परेचर वरच बटर आहे, याला मेल्ट केलेलं नाहीये. आता आपण याला एका बलून विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही फेटू शकता. याला इतकं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं की हे मिश्रण हलकं झालं पाहिजे आणि याचा कलर सुद्धा हलका असा लाईट येलो कलर झाला पाहिजे. तर आता तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण आपण छान फेटून घेतलेलं आहे. आता हे झालेले आहेत वेट इन्ग्रेडियंट. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट बघणार आहोत. तर ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये इथे मी एका चाळणीवरती 1.5 कप मैदा घेतलेला आहे. याला चाळणीने आपण हळूहळू चाळायचं आहे, चाळून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 आणि पाव चमचा असा 1.25 चमचा बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे. आणि आता आपण हे तिन्ही जे इन्ग्रेडियंट आहेत त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिश्रण 3 वेळा चाळून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे छान असं एरिएशन तयार होतं. पण कमीत कमी तुम्ही याला एकदा तरी चाळलं पाहिजे. तर आपण हे मिश्रण सगळं छान व्यवस्थित आता चाळून झालंय. तर शेवटी हे मिश्रण चाळत असताना शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा दालचिनीची पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडरचा वापर केलाय. याला सगळं व्यवस्थित चाळून घेऊया आणि याला चमच्यानीच व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट. आता ज्यामध्ये आपण बटर आणि साखर आपण फेटून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हे जे आपण मगाशी जे ड्रायफ्रूट परतून घेतले होते आणि जो आपण कॅरॅमल तयार केलेलं होतं ते मिक्स करून जे मिश्रण तयार केलं होतं ते आपण घालायचं आहे. म्हणजे आपले हे सगळे जे वेट इन्ग्रेडियंट आहेत त्याला आपण एकत्र केलेलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि पाव कप मिल्क पावडर घालायची आहे. याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया.
यामध्ये आपल्याला फ्रेश जायफळ किसून घालायचं आहे। मी ते जायफळची पूड न वापरता फ्रेश असं जायफळ किसून घातलेलं आहे। जेवढे पाव चमचा पूड होईल एवढंच आपण जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे। आता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला 2 चमचे विनेगर घालायचं आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता 2 चमचे। तर आता आपण हे जे विनेगर आहे ते मिक्स करूया दुधामध्ये आणि याला बाजूला ठेवून देऊ। याला व्यवस्थित आता स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हळूहळू करत आपण जे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि सगळे मसाले यांचं जे मिश्रण होतं ते हळूहळू करत आपण यामध्ये मिक्स करायचं आहे। पहिल्यांदा मी अर्धा मिश्रण घालते, मिक्स करून घ्यायचं। आता उरलेलं जे मिश्रण आहे ते घालूयात आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे मिश्रण घट्ट वाटते मला, ते व्यवस्थित आता फेटलं जात नाहीये, त्यासाठी जे आपण अर्धा कप दूध आणि विनेगरचं मिश्रण केलं होतं ते घालूया। पहिल्यांदा पाव कप घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। पुन्हा पाव कप हे जे मिश्रण आहे दुधाचं ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। याला छान व्यवस्थित आपण फेटून घेऊया। कट अँड फोल्ड मेथडनीच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त याला फेटायचं नाहीये हे मिश्रण। आता तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी नेहमीच्या केक पेक्षा थोडी घट्ट आहे। नेहमीच्या केकची कन्सिस्टन्सी रिबीन सारखी असते, पण याची घट्ट आहे कारण आपण जर याला पातळ केलं तर यामधले जे ड्रायफ्रूट आहेत ते खाली तसेच सिंक होतील, त्यामुळे हे मिश्रण आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। आता जो आपण केक टीन रेडी केलेला आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतूया। त्याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे 3 ते 4 वेळा, म्हणजे जेव्हा त्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। आणि आता आपण हा केक आहे त्याला वरतून काजूच्या पाकळ्या, काळ्या मनुका आणि चेरी यांनी छान असं डेकोरेट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं याला डेकोरेट करू शकता। आणि आता आपण ओव्हन किंवा भांड, कढई काही प्रीहीट केलेलं असतं त्यामध्ये आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे। इथे मी भांड गरम प्रीहीट करून घेतलंय, त्यामध्ये आता हा अलगद व्यवस्थित केक टीन ठेवायचा आहे। वरतून झाकण लावायचं आहे। पहिले 5 मिनिटांसाठी आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि नंतर 40 ते 45 मिनिटं आपण लो गॅसवरती ठेवणार आहोत। हा केक गॅसवरती भाजण्यासाठी साधारण 45 ते 50 मिनिटं लागू शकतात आणि जर तुम्ही याला ओव्हन मध्ये बेक करणार असाल तर कमीत कमी 35 ते 40 मिनिटं याला लागू शकतात। तर आता आपण 5 मिनिटं झालेली आहेत, गॅसची फ्लेम लो करूयात। आता इथे जवळजवळ 40 मिनिटं झालेली आहेत। 40 मिनिटाच्या आधी आपल्याला ह्यावरचं झाकण काढायचं नाहीये। तुम्ही याला मध्ये मध्ये चेक सुद्धा करायचं नाही, नाहीतर मग त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि केक खाली बसतो। त्यामुळे 40 मिनिटांनंतरच आपल्याला याला उघडून बघायचं आहे। आणि आता आपण बघूया टूथपिकनी व्यवस्थित क्लीन आलेली आहे टूथपिक आणि आपला केक 40 मिनिटांमध्ये छान असा व्यवस्थित तयार झालेला आहे। आता साधारण एक अर्ध्या मिनिटासाठी आपण हा जो केक टीन आहे या भांड्यामध्ये तसाच ठेवायचा आहे। लक्षात ठेवा आपण गॅस बंद केलेला आहे, पण फक्त खालून एक त्याला व्यवस्थित कडकपणा येण्यासाठी मी अर्धा मिनिट हे भांड असंच यामध्ये ठेवून दिलंय। झाकण काढून ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही झाकण लावलं तर त्याची वाफ यावरती केकवरती पडू शकते। आता आपण याला केकला बाहेर काढून घेऊयात आणि हा केक आपल्याला व्यवस्थित अर्धा ते 1 तासासाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। गरम गरम केक डिमोल्ड करू नका, कारण जर गरम केक असताना तुम्ही त्याला डिमोल्ड केलं तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते, तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला आपण व्यवस्थित थंड होण्यासाठी वेळ द्यायचा आहे। तर इथे आपला हा मस्त ड्रायफ्रूट रिच असा क्रिसमस प्लम केक तयार झालेला आहे।